आमच्या नाशिकच्या अधिवेशनात काहींनी सादरीकरण केलं, त्यात बैलगाडी चिन्हाला टाकलेलं मत कमळाला गेल्याचं दिसलं, असं पवार म्हणाले। 300 खासदारांनी अधिवेशनावेळी मोर्चा काढला ही लहान गोष्ट नाही। खासदारांसोबतच्या बैठकीलाही अटी घालणं योग्य नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे। राहुल गांधींच्या आरोपानंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नाही। निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास आयोगानं वाढवावा असं शरद पवार म्हणाले। लोक कायमच शांत असतात असं नाही। दुर्दैवाने आयोगाच्या संबंधी असं बोलायची वेळ कधी आली नव्हती। आज ती येते आणि त्याचं एक्सपोजर हे राहुल गांधींनी अधिक केलं। आता ते काय हरदोदर मला माहिती, मी वाट बघतोय त्याच्यातून आणखीन काय कळत। एक गोष्ट लक्षात ठेवा की 300 खासदार आंदोलन सोडून रस्त्यावर येतात ही काही दुर्लक्षित करण्याची बाब नाही। आणि त्याच्या मागे दृष्टिकोन हाच होता की निवडणूक आयोगानं एकंदर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास होईल अशी भूमिका आयोगाने जर घेतली तर मला माहिती नाही की देश किती वर्ष हे सहन करेल। दरम्यान सामाजिक सलोखा जपा, सामाजिक वीण उसवू देऊ नका असा सल्ला शरद पवार आणि अजित पवारांनी दिलाय। काल